काल अहिल्यानगर शहरामध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडली गेली। खरं म्हणजे मागील 20 वर्षानंतर पहिल्यांदा अशा प्रकारची दंगल अहिल्यानगर शहरामध्ये घडली गेली। स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर देखील आपण धर्मनिरपेक्ष संविधान स्वीकारलं, धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना स्वीकारली आणि 78 वर्षानंतर देखील आपण धर्मनिरपेक्ष आहोत, धर्मनिरपेक्ष म्हणून राहू शकत नाहीत। आपल्या संविधानाचा आदर आपण अजून करू शकलेलो नाहीत। खरं म्हणजे एकूण आपल्या समाज व्यवस्थेसाठी, भारतीय राजकारणासाठी आणि भारतीय देशासाठी, भारतीयांसाठी ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे, अत्यंत आपल्या सगळ्यांना लाजिरवाणी करणारी आहे। मात्र ही जी काही घटना घडली तिचा बद्दलचा मी अत्यंत खेद व्यक्त करतो। अशा प्रकारची घटना कोणावरही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणारी घडू नये अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। मात्र हे जरी सगळं असलं तरी जाणीव अशा घटना ह्या नेमक्या घडतात का की घडवल्या जातात हा देखील महत्त्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे। अलीकडे भारतीय राजकारण हे मत आणि सत्ता राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने डायव्हर्ट होताना दिसत आहे। त्यामध्ये पहिला भाग आहे की आपल्याकडे हिंदू राष्ट्र म्हणून, हिंदू म्हणून ज्या पद्धतीने एकत्रीकरण त्यांचं करायचं आहे आणि त्या पद्धतीचं राजकारण आणि सत्ता मिळवायची आहे अशा प्रकारचा देखील विचारधारा काही राजकीय पक्षांनी स्वीकारलेली आहे। त्याचा त्यांना जेव्हा फायदा होतो तेव्हा अशा प्रकारचे जाणीवपूर्वक कट कारस्थानं रचली जातात। अशा प्रकारे पदाधिकाऱ्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना राजकीय वरदहस्त आणि पाठबळ दिलं जातं आणि त्या वरदहस्त आणि पाठबळाच्या माध्यमामधून धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायची आणि त्याचा आयताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फायदा घ्यायचा अशा प्रकारचं राजकारण होतं आहे। नगर शहराच्या बाबतीत विचार जर करायचा झाला तर मागील काही दिवसापासून तेथील राजकारण हे हिंदू धार्जिन करून, हिंदूंना एकत्रितरित्या करून अशा प्रकारचे भूमिका, हिंदू मुस्लिम मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जातात का याचा देखील तपास, याची देखील विचार भारतीय राजव्यवस्थेनं आणि भारतीय प्रशासन व्यवस्थेनं करणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनानं पाहणं गरजेचं आहे। जे कोणी अशा प्रकारे संविधान विरोधी कारवाया करतात, संविधान विरोधी विचारधारा पोहोचून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करतात त्यांच्यावर विरोधामध्ये गुन्हे दाखल झाले पाहिजेत, देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। अशा प्रकारची आम आदमी पार्टीची भूमिका आणि मागणी आहे। कारण एका दिवसाच्या राजकारणामधून, एका दिवसाच्या 5 वर्षाच्या सत्तेमधून जरी त्यांना त्याचा लाभ होणार असला तरी मात्र दीर्घकालीन अत्यंत वाईट परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत। समाजानं देखील अशा प्रकारच्या भूमिकेला विरोध केला पाहिजे। अशा प्रकारच्या भूमिकेला आणि क्षणिक आपल्या धार्मिकतेच्या मुद्द्याला धरून अशा प्रकारची दंगल सदृश्य भाष्य करणं, दंगल सदृश्य आंदोलन करणं, दंगल सदृश्य उपोषण करणं, दंगल सदृश्य करण्याकडे एखाद्याला मदत होईल अशा प्रकारचं न राहता आपण अत्यंत समंजसपणानं, शहाणपणानं ही भूमिका घेतली पाहिजे। कारण भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत ही जी काही प्रतिज्ञा आहे ह्या प्रतिज्ञेचा आपण दररोज अंगीकार केला पाहिजे, दररोज ती वाचली पाहिजे। देवघरामध्ये आपण एखाद्या देवाची जशी प्रार्थना करतो तशा प्रकारे भारतीय संविधान, भारताचं जे काही संविधानाचं प्रियंबल आहे ते आणि आपली जी काही प्रतिज्ञा आहे भारत माझा देश आहे ही प्रत्येक नागरिकानं रोज वाचण्याची आणि ती अंगीकारण्याची गरज आहे। तेव्हाच आपला हा जो काही भारत आहे तो भारत पुढे जाईल। भारत जो आहे तो भारत विकासानं पुढे जाईल, भारत एका लौकिकानं पुढे जाईल आणि भारताची जी काही लोकशाही आहे ती लोकशाही भक्कम होईल, सक्षम होईल। त्यासाठीच सगळ्या नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे। आम आदमी पार्टीच्या वतीनं जो काही काल हिंदू मुस्लिम दंगल झाली त्या दंगलीची सखोल चौकशी केंद्र सरकारनं सीबीआयच्या माध्यमातून, सीआयडीच्या माध्यमातून किंवा स्पेशल तपासी यंत्रणा निर्माण करून त्यांच्या माध्यमातून त्याचा तपास करायला हवा अशा प्रकारची मागणी मी आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या वतीनं करत आहे।